बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। कोल्हापूर शहरातील पथदिवे, पाणीपुरवठा, घनकचरा, मोकाट जनावरं, भटकी कुत्री अशा प्रश्नांवर महापालिकेची आजची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली। ज्येष्ठ सदस्यांसह नूतन सदस्यांनी पहिल्याच सभेत आक्रमकपणे प्रश्न मांडून प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान स्वर्गीय अजितदादा पवार यांचं कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारात किंवा दर्शनी चौकात 1 वर्षाच्या आत स्मारक उभारण्याचा ठराव महापालिकेच्या आजच्या सभेत एकमतानं मंजूर झाला। तर गुंठेवारीसाठी प्रस्ताव सादर करण्याला 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा ठरावही आजच्या सभेत संमत झाला। कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। स्थायी, परिवहन, महिला बालकल्याण आणि स्वीकृत सदस्यपदाच्या नियुक्ती झाल्यानंतर पुरवणी कार्यपत्रिका घेण्यात आली। शिरोली जकातनाका परिसरात स्वर्गीय अजितदादा पवार यांचा पुतळा उभा करावा हा सदस्य ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला। तसंच शहराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा प्रमुख चौकात 1 वर्षाच्या आत अजितदादा पवार यांचं स्मारक उभारण्यासाठी प्रशासनानं त्वरित जागा पाहावी असे आदेश महापौर रूपाराणी निकम यांनी प्रशासनाला दिले। गुंठेवारी नियमितीकरणासाठी मुदत आणखी 3 महिन्यांनी वाढवावी या विषयावर चर्चा झाली। आतापर्यंत किती वेळा मुदतवाढ झाली आणि किती प्रकरणांची निर्गत झाली याची माहिती देण्याची मागणी शारंगधर देशमुख यांनी केली। गुंठेवारीची 1683 प्रकरणं होती, त्यातील 785 प्रकरणं मंजूर झाल्याचं सहाय्यक नगररचना संचालक प्रशांत भोसले यांनी सांगितलं। मात्र या प्रश्नावर सदस्यांचं समाधान झालं नाही। गुंठेवारीसाठी एकदाही कॅम्प भरवला नाही, गोरगरिबांची कामं अधिकारी करत नाहीत, मात्र मोठ्या बिल्डरांची प्रकरणं त्वरित मंजूर होतात असा आरोप आदिल फरास यांनी केला। गोरगरिबांची गुंठेवारी प्रकरणं त्वरित मंजूर करण्यासाठी कॅम्प घ्यावा अशी मागणी विजयसिंह खाडे पाटील, राजेश लाटकर यांनी केली। शहर अभियंत्यांनी यापूर्वी गुंठेवारी कॅम्प घेतला होता, पण त्यातून पुढं काय झालं कळलंच नाही। गुंठेवारीच्या फायली सापडत नाहीत, अधिकारी भेटत नाहीत, त्यामुळे लोक कंटाळतात। बिल्डर लॉबीची कामं मात्र त्वरित होतात असा आरोप विजयसिंह देसाई यांनी केला। गुंठेवारी प्रकरणात यापुढे दिरंगाई होता कामा नये असं महापौरांनी प्रशासनाला सांगितलं। शहरातील 3000 पथदिवे बंद आहेत असं जयश्री चव्हाण यांनी सांगितलं। त्यावर नियाज खान, मुरलीधर जाधव, राजेश लाटकर, शारंगधर देशमुख यांनीही आवाज उठवला। ESL कंपनीकडे पथदिवे बसवण्याचा ठेका आहे, पण 2024 पासून कंपनीनं नवीन दिवे बसवले नाहीत, त्यामुळे कंपनीला 1 कोटी रुपयांचा दंड केलाय असा खुलासा शहर अभियंता रमेश मस्कर यांनी केला। दंड नको तर दिवे बदलले पाहिजेत असं नगरसेवकांनी सांगितलं। 1 महिन्यात शहरातील बंद दिवे सुरू करा, अन्यथा अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा असं महापौरांनी खडसावलं। आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल परिसरात एका माजी नगरसेवकानं 22 दुकानगाळे विनापरवाना बांधले आहेत। त्याला घरफाळाही लावलेला नाही, त्यामुळं महापालिकेचा 11 वर्षांचा महसूल बुडाल्याचा आरोप अमर समर्थ यांनी केला। घरफाळा, नगररचना आणि परवाना विभागानं त्यावर ताबडतोब कारवाई करावी असे आदेश प्रशासनानं दिलेत। जलसंपदा विभागाची थकबाकी 150 कोटी रुपयांवर गेल्याचं प्रवीण केसरकर यांनी सांगितलं, पण ही थकबाकी चक्रवाढ व्याजामुळे झाली आहे, ती मान्य नसल्याचं शासनाला कळवल्याचं आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं। पाणी बिलं वेळेवर दिली जात नसल्याची तक्रार काही नगरसेवकांनी केली, तर उपनगरात अनधिकृतरित्या 3000 पाणी कनेक्शन जोडली आहेत, त्यातून महापालिकेचं नुकसान होतंय। परिणामी अनधिकृत कनेक्शन अधिकृत करावीत अशी सूचना विजयसिंह देसाई यांनी केली। कोल्हापूर शहरातील पाणी प्रश्नावर आदिल फरास, इंद्रजित बोंद्रे, राजेश लाटकर, पूर्वा राणे, ऋतुराज क्षीरसागर, सत्यजित जाधव, अभिजित खरकर यांनी आवाज उठवला। काळंबावाडी योजना सुरू होऊनही शहरवासियांना पुरेसं पाणी मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे। यापुढे दर आठवड्याला पाणी प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी असं महापौरांनी सांगितलं। प्रत्येक प्रभागात पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फिरती करून त्याचा अहवाल महासभेला द्यावा असे आदेशही महापौर रूपाराणी निकम यांनी दिले। निधीची कमतरता, मनुष्यबळाचा अभाव यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचं जल अभियंता हर्षजित घाटके यांनी सांगितलं। तर नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी करवाढीला मान्यता द्यावी अशी सूचना आयुक्तांनी केली, पण महासभेनं प्रशासनाचा हा प्रस्ताव नाकारला। कोल्हापूर शहरातील भटक्या जनावरांच्या मालकांवर कारवाई होत नाही असं प्रतिज्ञा उत्तुरे यांनी सांगितलं।
तसंच न्यायालयाच्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांना निवारा केंद्रात ठेवण्याची अंमलबजावणी कधी होणार अशी विचारणा आदिल फरास यांनी केली. भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण आणि लसीकरणाचं काम व्यवस्थित होत नसल्याचा दावा नेहा तेंडुलकर यांनी केला. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या पैशावर अधिकारी डल्ला मारतात असा थेट आरोप आदिल फरास यांनी केला. तर शहरातील इतर भागातील कुत्री कदमवाडी आणि कसबा बावडा परिसरात सोडली जातात अशी तक्रार स्वरूप कदम यांनी केली. भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी दरवर्षी 25 लाख रुपये खर्च होतात. तरीही भटक्या कुत्र्यांची संख्या का वाढतेय असा सवाल महापौरांनी उपस्थित केला. त्याबाबत उपायुक्त परितोष कंकाळ आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील यांनी माहिती दिली. कचरा प्रश्नावर स्वाती येवलुजे यांनी आवाज उठवला. झूम प्रकल्पातील कचऱ्याचा त्रास वाढत असून श्वसनाच्या विकाराचे रुग्ण वाढत असल्याचं येवलुजे यांनी सांगितलं. टोपखण आणि टाकाळा इथल्या खणीत विघटन न होणारा कचरा टाकला जावा अशी सूचना सदस्यांनी केली. शहरातील ड्रेनेज लाईनवर मोठा खर्च झालाय, पण अजूनही त्याचं काम पूर्ण झालं नसल्याचं सदस्यांनी सांगितलं. तसंच मंजूर असलेले रस्ते ड्रेनेज लाईन झाल्याशिवाय करू नयेत असं सचिन शेंडे यांनी सांगितलं. गॅस पाईपलाईनचा प्रश्न मानसी लोळगे यांनी उपस्थित केला. रस्त्याखाली 1 मीटर खोल गॅस पाईपलाईन टाकणं गरजेचं असताना काही ठिकाणी केवळ 1 फूट खाली टाकण्यात आली आहे. कळंबा परिसरात गॅसस्फोट होऊन एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू झाला. अशा वेळी गॅस पाईपलाईनचा विषय गांभीर्यानं घ्यावा असं मानसी लोळगे यांनी नमूद केलं. तर अनेक भागात कचरा टिप्पर गाड्या वेळेवर येत नाहीत, त्यामुळं आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याचं पल्लवी देसाई यांनी सांगितलं. टिप्पर गाड्या बंद आहेत, दुरुस्तीचे पैसे दिले नसल्यानं गाड्या येत नसल्याचं कारण दिलं जातंय असं देसाई यांनी नमूद केलं. टिप्परची दुरुस्ती वेळेवर झाली पाहिजे, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. इथून पुढे स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रसंगी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होईल असं महापौरांनी सुनावलं. एकूणच महापालिकेच्या पहिल्याच सभेत नूतन नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील समस्या आक्रमकपणे मांडल्या.